स्वारगेट बस स्थानक बलात्कार पीडितेनं पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केला। इतकंच नाही तर वैद्यकीय अधिकाऱ्यांवर देखील तिनं गंभीर आरोप केला। पुरुष वैद्यकीय अधिकारी इच्छा नसताना माझी वैद्यकीय चाचणी करायचे असं पीडितेनं म्हटलंय। माझ्यावर कसा अत्याचार झाला हे अनेक पुरुष पोलीस अधिकाऱ्यांना सांगावं लागायचं असं देखील या पीडितेनं म्हटलंय। पुरुष वैद्यकीय अधिकारी इच्छा नसताना स्वतःहून माझी वैद्यकीय चाचणी करायचे। माझ्यावर कसा अत्याचार झाला हे मला अनेक पुरुष पोलीस अधिकाऱ्यांना सांगावं लागायचं। आरोपी दत्ता गाडेनं माझ्यावर 2 वेळा बलात्कार केला। दत्ता गाडेनं माझ्यावर तिसऱ्यांदा अनैसर्गिक बलात्काराचा प्रयत्न केला। पूर्ण ताकदीनं मी विरोध केला, त्यानंतर दत्ता गाडे पळून गेला। 3 वकिलांची नावं सुचू, त्यातून एक वकील तुम्ही निवडा असं पुणे पोलीस म्हणाले। असीम सरोदेंची नेमणूक करण्याची माझी मागणी होती, मात्र 1 दिवस उशीर झाल्याचं पोलिसांनी सांगितलं। अन्यायग्रस्त मुलगी म्हणून माझ्या म्हणण्याला काहीच महत्त्व नाही असा कायदा आहे का? अजय मिसार यांच्याबाबत आत्ताच आक्षेप घ्यायचं कारण नाही, मात्र माझ्याकडे आक्षेप घेण्यासारखी माहिती आहे हे नक्की। घटनेदरम्यान आरडाओरडा केला, पण माझा आवाज खोल गेला। विरोध केल्यास मारून टाकण्याची भीती होती, तशा अनेक घटना मनात आल्या। त्यातूनच मला जीव वाचवणं महत्त्वाचं वाटलं। पीडितेचा पत्रात उल्लेख। स्वारगेट प्रकरणातली पीडित ही बलात्कारित पीडित असताना सुद्धा तिच्या वैद्यकीय तपासण्या ह्या पुरुष डॉक्टरांकडून व्हाव्यात हे गंभीर आहे। राज्य सरकार याची गांभीर्याने दखल घेईल अशी अपेक्षा सध्या तरी व्यक्त करावी लागेल, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून न्याय मागावा लागेल। किती दुःखद आहे, म्हणजे तिची वैद्यकीय तपासणी एक पुरुष करतोय। लाज नाही वाटत आहे पोलिसांना, यांना, सरकारला? एक महिला डॉक्टर नव्हती तुमच्याकडे, एक पुरुष वैद्यकीय तपासणी करतो आणि त्याच्यानंतरही तुम्ही तिला खोटं पाडण्यात, म्हणजे त्या वकिला थ्रू कुणाला वाचवताय तुम्ही? एका बलात्काराला? आपण हे समजून घेतलं पाहिजे, केस तिची आहे, बलात्कार तिच्यावर झाला, तिने लिहिला याच्यावर बलात्कार तिच्यावर झालेला आहे। वैद्यकीय चाचणी करताना पुरुषांनी चाचणी तिची केलेली आहे। बलात्कार झाल्यानंतर अनेक पुरुषांना तिला समजून सांगावं लागलाय काय झालंय तिच्यावर। वारंवार ती घटना सांगावी लागलेली आहे, अथकपणे तिने ती सांगितलेली आहे। त्यामुळे या केसमध्ये मग तिची बाजू कोणी मांडायची हे ठरवण्याचा तिचा हक्क जो आहे तो आपण काढून घेतला, तर मग तिला काहीच महत्व नाही का हा तिचा प्रश्न आहे।